गोळ्या घातल्या तरी झेलणार, पण आता मागे हटणार नाही. जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी. जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. जरांगे शिवनेरी किल्ल्याकडे रवाना. जरांगे शिवरायांना अभिवादन करून मुंबईकडे कूच करणार. आज रात्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता. मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी. अटी आणि शर्तींसह एका दिवसासाठी आंदोलनाला परवानगी. 5 वाहनांसह केवळ 5000 आंदोलक येण्यास परवानगी. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये आज महत्त्वाची बैठक. बैठकीनंतर दोन्ही नेते जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी ॲक्शन मोडवर आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुद्धा बैठक. बैठकीमध्ये जरांगेंच्या मोर्चावर चर्चा होणार असल्याची माहिती. मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपच्या बॅनरमधून प्रत्युत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपकडून जोरदार बॅनरबाजी. उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर्स. आज 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन. प्रशासनाकडून कृत्रिम तलाव तयार. गजाननाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप दिला जाणार. गणेशोत्सवाचा दुसरा दिवस. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी. गर्दी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात. ऋषी पंचमी निमित्त 35,000 महिलांचं अथर्वशीर्ष पठण. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर सामुदायिकरित्या अथर्वशीर्ष पठण. परदेशातील महिलांनी सुद्धा घेतला सहभाग. आमदार निधीमधील खर्चावर सरकारचं लक्ष. राज्य सरकारकडून ई-समर्थ पोर्टल विकसित. ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग पुण्यामध्ये. पोर्टलद्वारेच विकास कामांचं ट्रेकिंग केलं जाणार. संघा इतका तीव्र विरोध कोणत्याही संघटनेला सहन करावा लागला नाही. संघाच्या शताब्दी कार्यक्रमात मोहन भागवत यांचं वक्तव्य. जगात कट्टरतावाद वाढल्याची देखील व्यक्त केली खंत. विरारमधील इमारत दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 15 वर. अजूनही बचाव कार्य सुरू. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.